आषाढ तळते आणि प्रत्येक वर्षी सगळ्यात अगोदर केला जाणारा पदार्थ आमच्या घरामध्ये म्हटलं तर या गव्हाच्या कापण्या एवढ्या खुसखुशीत होतात. सरळ साधा सोप्पा पदार्थ आहे बघा. काही लागत नाही यासाठी, फक्त गव्हाचं पीठ आणि बेसनापासून खुसखुशीत कापण्या तयार होतात. तळून झाल्यावर छान थंड केल्या आणि स्टीलच्या डब्यात भरून ठेवल्या ना तर महिनाभर टिकतात. पण या केल्या की दुसऱ्याच दिवशी माझ्या घरात संपलेल्या असतात. करायला खूप सोप्या आहेत. चला बघूया. नमस्कार मंडळी, मी सुकुमारी. स्वागत करते तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा, सगळ्यात अगोदर आपण गूळ पाण्यामध्ये वितळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 1 कप इतका गूळ घेतलेला आहे. जर तुम्ही वाटीने प्रमाण घेणार असाल तर वाटीने 1 वाटी इतका गूळ घ्या आणि तितकंच आपल्याला यात पाणी घालायचं आहे. 1 कप पाणी घातलं. आता गूळ वितळण्यासाठी गॅस ऑन करून याला छान गरम करून घ्यायचं. बघा, पाक करायची गरज नाही. गरम केलं की गूळ पटकन वितळतो. 1 ते 2 मिनिट लागतात. जर तुम्ही गूळ छान चिरून किंवा मग खिसून घेतला ना अगोदरच तर वेळ वाचतो, गूळ पटकन वितळण्यास मदत होते. आता यामध्ये जर तुम्हाला काही गुळात खडे किंवा कचरा काड्या काही वाटत असेल तर हे तुम्ही गाळून घेऊ शकता. गॅस बंद करूया. आता गूळ वितळलेला आहे, हे थंड करून घेऊ. तोपर्यंत आपण पिठाची तयारी करूया. बघा, एका ताटामध्ये आता 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप इतकं मी बेसन घालत आहे. दोन्ही पीठ छान चाळून घ्यायची आहेत. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. 1 चमचा सुंठ पावडर घालायची आणि 1 मोठा चमचा इतकी बडीशोप पावडर घालायची. बडीशोप आणि सुंठ पावडर आवर्जून घालायची. खूप खमंग लागतात कापण्या. हे साहित्य घातलं. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे मोहन. तर मोहन घालणं खूप महत्वाचं आहे कापण्या खुसखुशीत होण्यासाठी. पण मोहनाचं प्रमाण किती घ्यायचं? फक्त 3 चमचे तेल मी घेणार आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप देखील घेऊ शकता. कडकडीत गरम करायचं आहे. मोहनाचं प्रमाण यापेक्षा जास्त वाढवायचं नाही. खूप मोहन घातलं तर बघा, कापण्या या बिस्किटासारख्या किंवा मग शंकरपाळेसारख्या होतील. तर तेवढ्या खुसखुशीत पण आपल्याला नकोयत. कापण्या तशा खायला चांगल्या लागत नाहीत. मला कापण्या अशाच आवडतात. मग मोहन हे मी 3 चमचे तेल किंवा तूप इतकंच घालत आहे. पिठावरती घालायचं आणि छान चमच्याने किंवा असं मिक्स करून घ्यायचं आहे. हात घालायचा नाही, खूप गरम असल्यामुळे हात भाजू शकतो. थोडंसं थंड झालं की हे मोहन पूर्ण पिठामध्ये हाताने चोळून मिक्स करायचं. सगळ्या पिठाला मोहन लागलं तर कापण्या आपल्या छान खुसखुशीत होतात. हाताने पीठ चोळून घेऊया. बघा, या पद्धतीने. तोपर्यंत आपलं गुळाचं पाणी हे थंड झालेलं आहे. आता आपल्याला याची कणिक मळायची आहे. आता गुळाचं पाणी आपण एकदम न टाकता थोडं थोडं गरजेनुसार यामध्ये मिक्स करणार आहोत. आपल्याला कापण्याची कणिक कशी मळायची? जशी पुरीला असते, खूप घट्ट पण नाही आणि खूप अगदी चपातीला असते तशी पण नाही. त्यामुळे थोडं थोडं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि हे मळून घ्यायचं आहे. बघा, 1 कप इतकंच आपण गुळामध्ये पाणी घातलं. यापेक्षा जास्त लागत नाही. ते सुद्धा आपण गरजेनुसार घालणार आहोत. जर त्यातलंही उरत असेल तर मी शेवटी तुम्हाला दाखवेल की आपल्याला गुळाचं पाणी किती लागलेलं आहे आणि किती शिल्लक राहिलेलं आहे. आणि बघा, हे मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला ना मुरण्यासाठी 10 किंवा कमीत कमी 10 मिनिट तरी आपण याला झाकून ठेवणार आहोत. जेवढं आपण याला मुरण्यासाठी ठेवू ना तेवढंच आपण कापण्या लाटताना पीठ हे वातड होणार नाही आणि कापण्या छान लाटता येतील. बघा, याचा घट्टपणा खूप पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही.
असं याला मळून घेतलं, झाकून ठेवूया. आणि पहा, आपण जे 1 कप गुळाचं पाणी घेतलं होतं त्यामधलं फक्त 3 चमचे पाणी इतकंच शिल्लक राहिलेलं आहे. बाजूला ठेवूया. 15 मिनिटांनी आपण कणिक बघतोय, छान मुरलेली आहे. तेलाच्या हाताने थोडंसं याला मळून घ्यायचं आणि याचे आपण उंडे करून ठेवणार आहोत. उंडे करून झाले, लाटायला घेऊया. आता हे लाटताना कशी लाटायचे, आपली रोजची चपाती असते ना त्यापेक्षा किंचित थोडंसं जाड ठेवायचं. तुम्हाला कापण्या छान कुरकुरीत अशा हव्या आहेत तर चपाती इतकं किंवा त्यापेक्षाही थोडंसं पातळ लाटलं तरी चालेल. आता या स्टेजलाच आपण यावरती खसखस लावून घेणार आहोत, कारण लाटताना खसखस ही चांगली बसली जाते आणि तळताना तेलामध्ये ती सुटत नाही. त्यामुळे या स्टेजला खसखस ही आपल्याला लाटतानाच लावून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने लावूया. आणि कापण्या तुम्हाला मऊ हव्या असतील तर चपातीपेक्षा जाड ठेवायचं. घरात वयस्कर माणसं असतील किंवा लहान मुलांना आवडत असतील ना तर छान मऊ देखील केल्या तरी चालतील. लाटून घेऊया. आणि बघा, याची जाडी आपली रोजची चपाती असते ना त्यापेक्षा किंचित थोडीसं जाड मी ठेवलेलं आहे. कट करून घेऊया. कट करताना काय करायचंय, तुम्ही चाकू किंवा उलटनं कशानेही कट करतायत ना तर ही कणिक त्याला चिटकू नये म्हणून थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि असं कट करून घ्यायचं. बघा, कणिक अजिबात चिटकत नाही. आणि बघा, छान सुरेख अशा कापण्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. फक्त याला तळून घ्यायचं आहे. खूप जास्त नाहीत, त्यामुळे सगळ्याच कापण्या मी लगेचच तयार करून घेते आणि लगेच तळून घेऊया. याप्रमाणे राहिलेल्या कापण्या करून घेते. एका प्लेटमध्ये काढूया. सगळ्याच कापण्या मी लाटून कट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याला तळायचं आहे. तुम्ही यापेक्षा जास्त करताय तर 2 टप्प्यात करा. अर्ध्या करायच्या आणि तळून घ्यायच्या आणि राहिलेल्या नंतर करून तळून घ्यायच्या. 2 टप्प्यात केला म्हणजे खूप वातड होत नाहीत. गॅसवरती तेल गरम झालेलं आहे. खूप कडकडीत पण गरम करायचं नाही. काय करायचं, एक पिठाचा गोळा अगोदर तेलामध्ये टाकून चेक करायचं. त्याला बुडबुड येत असतील आणि तो वर येत असेल तर त्या स्टेजला आपण या कापण्या तळायला घालायच्या आहेत. खूप कडकडीत तापलं तर यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्यामुळे काय होतं, पटकन कापण्याचा रंग बदलतो आणि आपल्याला समजत नाही की आतून त्या तळल्या गेल्या की नाही, मग त्या आतून कच्च्या राहतात. त्यामुळं काय करायचं, मीडियम तेल गरम करायचं आहे आणि कापण्या तळायला घातल्या की गॅसची फ्लेम मीडियम वरती ठेवायची आणि साधारण 4 ते 4.5 मिनिटापर्यंत असं हलवत हलवत याला छान तळून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्याच बाजूने कापण्यांना छान रंग येतो, छान तळल्या जातात. आता अशा रंगावरती आल्या की कापण्या तेलातून काढायच्या आहेत, कारण बाहेर काढल्यानंतरही खूप वेळ त्या गरम असतात आणि आधीच त्यामध्ये गूळ असल्यामुळे त्याचा रंग आणखी डार्क होतो. तर खूप लाल होईपर्यंत न तळता थोडासा गोल्डन कलर येईल की लगेच काढून घ्यायच्या. आणि बघा, खुसखुशीत कापण्या तयार आहेत. राहिलेल्या सगळ्या कापण्या याच पद्धतीने तळून घेऊया. बघा, या पद्धतीने केल्या तर या कापण्या महिनाभर टिकतात. न याला रवा लागला ना तांदळाची पिठी, फक्त गव्हाचं पीठ आणि बेसन घालून आपण या खुसखुशीत अशा कापण्या बनवलेल्या आहेत. करायला खूप सोप्या आहेत. एकदा करा आणि महिनाभर खा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त कापण्या करताना यामध्ये मोहनाचं प्रमाण आपण बरोबर घातलं ना, छान खुसखुशीत परफेक्ट आपल्या कापण्या तयार होतात. करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.